Good morning, all of you. In this lecture, we will start our new subject, management accounting. In last year, we were learned accounting part first, accounting part 2. Okay. So यामध्ये आपण बेसिक काही बेसिक अकाउंटिंगच्या कॉन्सेप्ट लर्न केल्या होत्या. मॅनेजमेंट अकाउंटिंग इट्स व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता मी बिलकुल असं म्हणणार नाही की यामध्ये इंटरेस्ट आहे. ओके, इंटरेस्टिंग आहे बिकॉज खूप साऱ्या छान गोष्टी तुम्हाला इथे मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये लर्न करायला मिळतील. इट्स इन्क्लुडिंग व्हेरियस टेक्निक्स फॉर मेंटेनिंग गुड अकाउंटिंग. म्हणजे अकाउंटिंग प्रत्येक जणच मेंटेन करतो, पण हे अकाउंटिंग मेंटेन करताना, रेकॉर्ड करताना काही टेक्निक्स यूज कराव्या लागतात, काही टूल्स यूज करावे लागतात, जेणेकरून वी कॅन इझिली अंडरस्टूड अकाउंटिंग कॉन्सेप्ट और अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, है ना. म्हणजे जसं की आपण 11 स्टँडर्ड पासून लर्न करत आलेलो आहोत. एखादं ट्रान्झॅक्शन दिल्यानंतर ते ट्रान्झॅक्शन इझिली रिकॉल होण्यासाठी काय करतो आपण, तर तेच ट्रान्झॅक्शन आपण समरी बुक मध्ये लेजर फॉर्म मध्ये प्रिपेअर करतो, है ना. दॅट मीन्स व्हॉट इज डेबिट अँड व्हॉट इज क्रेडिट रिगार्डिंग पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. आणि मग त्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग आपण जर्नल मध्ये आणि त्याच्यानंतर लेजर मध्ये, देन ट्रायल बॅलन्स आणि देन लास्ट स्टेप फायनल अकाउंटिंग, असं आपण काय करतो तर ते रेकॉर्ड करतो. ओके. सो आता ही जी कॉन्सेप्ट आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, दिसताना तुम्हाला हे दोन वेगवेगळे वर्ड दिसतील, मॅनेजमेंट अँड अकाउंटिंग, राईट. म्हणजे मॅनेजमेंट आपण लर्न केला कॉमर्स सब्जेक्ट मध्ये. मॅनेजमेंट म्हणजे काय म्हणतो, मॅनेजिंग ऍक्टिव्हिटी, है ना. अँड अकाउंटिंग म्हणजे काय म्हणतो आपण, अकाउंटिंग मीन्स समरायझिंग रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. एखादं जे ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन समराइज करणं, रेकॉर्ड करणं, अनालाइज करणं आणि काय करणं, राईट करणं, दॅट मीन्स अकाउंटिंग. सो दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड, management accounting. It is the combination of two word, management and accounting. मग तुम्ही मॅनेजमेंटचं मीनिंग लिहू शकता, मॅनेजमेंट अकाउंटिंग मीन्स मॅनेजिंग अकाउंटिंग. परत तेच वाक्य तुम्हाला रिव्हर्स करायचं आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग मीन्स मॅनेजिंग अकाउंटिंग और अकाउंटिंग मॅनेजमेंट. जाऊया आपण डिटेल बघूया काय आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग. सो चॅप्टर नंबर फर्स्ट, इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट अकाउंटिंग. यामध्ये आपल्याला काय लर्न करायचं आहे बघा. चॅप्टर नंबर फर्स्ट मध्ये स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटन्सी, फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, डिसिजन मेकिंग प्रोसेस अँड फिनान्शियल अकाउंटिंग वर्सेस मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके, सो वन बाय वन आपण लर्न करू. इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग is that branch of accounting. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय आहे, शॉर्ट मध्ये पुटअप करा, मॅनेजमेंट अकाउंटिंग डॅश ब्रांच ऑफ अकाउंटिंग which deals with the presenting and providing accounting information. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं, मॅनेजमेंट अकाउंटिंग presenting and providing accounting information to the management in a systematic way so that it can be performed its management function of planning, controlling, decision making in an effective and efficient manner. लक्षात येतंय का, मॅनेजमेंट अकाउंटिंग काय आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द ब्रांच ऑफ अकाउंटिंग which deals with the presenting and providing accounting information. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं, presenting and providing accounting information in systematic manner. ओके, सिस्टमॅटिक मॅनर. इतकंच तुमचं इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये मेन्शन होते. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. सो सेंटेन्स किती मेन्शन केलात बघा. फर्स्ट सेंटेन्स, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द ब्रांच ऑफ अकाउंटिंग. फर्स्ट सेंटेन्स. सेकंड मध्ये येईल मॅनेजमेंट अकाउंटिंग डील्स विथ प्रेझेंटिंग अँड प्रोव्हाइडिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. थर्ड मध्ये येईल मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द सिस्टमॅटिक process. Management accounting is the systematic process. And fourth, management accounting follow several functions like planning, controlling, decision making, etc. etc. Okay, असे 4 सेंटेन्स तुमचे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आले पाहिजे. नेक्स्ट, डेफिनेशन.
लिहायला हवी असं काही नाहीये, जस्ट बघूया आपण. अकॉर्डिंग टू अमेरिकन अकाउंटिंग असोसिएशन, मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द application of appropriate techniques. It's very important. Techniques. मॅनेजमेंट अकाउंटिंग काय आहे, यामध्ये खूप सारे टेक्निक्स तुम्हाला लर्न करायचे आहेत. ओके, द ऍप्लिकेशन ऑफ अप्रोप्रिएट टेक्निक्स अँड कन्सेप्ट इन प्रोसेसिंग historical and projected economic data of an entity to assist management in establishing plan for reasonable economic objective and in the making of rational decision with the view towards these objective. बापरे, केवढी मोठी डेफिनेशन आहे ना. असो, फक्त आपल्याला त्याचा क्रक्स लक्षात ठेवायचा आहे. काय आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग? मॅनेजमेंट अकाउंटिंग इज द ऍप्लिकेशन ऑफ अप्रोप्रिएट टेक्निक्स अँड कन्सेप्ट. ओके, यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टेक्निक्स आणि कन्सेप्ट हे लर्न करायचे आहेत. द पर्पज ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग इज easily achieve goals and objective, and the management accounting is useful for take a rational decision towards objective. कारण यामधून आपण काही टेक्निक्स काय करणार आहोत, लर्न करणार आहोत, आणि हे टेक्निक्स काय करतात तर डिसिजन घेण्यासाठी हेल्प करतात. ओके, इथे फारसं मेन्शन नका करू, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. हेडिंग द्या, स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. Scope of management accounting. Point number first, financial accounting. Financial accounting provide historical information useful for future planning and financial forecasting. Financial accounting मध्ये काय असतं? Financial accounting काय करतं? Financial accounting provide historical information and this information is useful for future planning and financial forecasting. काय लिहायचं लक्षात आलं का? फिनान्शियल अकाउंटिंग काय करतं? फिनान्शियल अकाउंटिंग प्रोव्हाइड हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. इथे फुल स्टॉप दिला तरी चालेल. फिनान्शियल अकाउंटिंग प्रोव्हाइड हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. अँड सेकंड सेंटेन्स मध्ये येऊ दे मग, दिस इन्फॉर्मेशन इज युजफुल फॉर फ्युचर प्लॅनिंग अँड फिनान्शियल फोरकास्टिंग. दिस इन्फॉर्मेशन इज युजफुल फॉर फ्युचर प्लॅनिंग अँड फिनान्शियल फोरकास्ट. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? आहात ना? हा, फटाफट आन्सर येऊ दे. फटाफट तुमचे आवाज येऊ दे. सो एक स्लाइड झाली की आपण रिव्हिजन घेणार आहोत. त्यामुळे फर्स्ट सेंटेन्स मध्ये काय येईल, सेकंड सेंटेन्स कुठून स्टार्ट होईल, कुठे स्टॉप होईल, लक्षात ठेवा. फिनान्शियल अकाउंटिंग थोडक्यात लक्षात ठेवायचं, प्रोव्हाइड हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन, क्रक्स त्याचा. सेकंड, कॉस्ट अकाउंटिंग. ओके, कॉस्ट. इट प्रोव्हाइड व्हेरियस टेक्निक ऑफ कॉस्टिंग. कॉस्ट अकाउंटिंग काय करतं? कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड व्हेरियस टेक्निक्स रिगार्डिंग कॉस्टिंग. ओके, which are used in the process of planning and decision making. बस, त्यामध्ये वेगळं काही आहे का? नाही. सो मॅनेजमेंट अकाउंटिंग मग हेल्प करेल कॉस्ट अकाउंटिंग साठी. सो इट प्रोव्हाइड, कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड व्हेरियस टेक्निक ऑफ कॉस्टिंग. बस इथेपर्यंतच मेन्शन करा. कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड व्हेरियस टेक्निक्स ऑफ कॉस्टिंग. इज इट क्लिअर? यस मॅम. नाही, यामध्ये टेक्निक्स बद्दल सांगते. टेक्निक्स टाइप्स बरेच आहेत कॉस्टिंग मध्ये. फॉर एक्झाम्पल प्रोसेस कॉस्टिंग आहे, देन ऑपरेशनल कॉस्टिंग आहे, बजेटिंग आहे, मार्जिनल रेव्हेन्यू आहे, मार्जिनल कॉस्टिंग आहे. असे बरेचसे टेक्निक्स आपण काय करतो तर कॉस्टिंग मध्ये लर्न करतो. नेक्स्ट इयर मध्ये तुम्हाला कॉस्टिंग हा कॉस्ट अकाउंटिंग डिटेल लर्न करायचं आहे. ओके, इथे फक्त शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा, टेक्निक्स साठी काय करेल तुम्हाला हेल्प करेल. दे चला आता आपण थोडंसं रिवाइज करूया. इंट्रोडक्टरी पार्ट कोण सांगेल? सांगा बरं. Management accounting means managing activities. Okay. Management accounting is that branch of accounting. Very good. Okay. आणखी काय लक्षात? 4 सेंटेन्स लक्षात ठेवायला सांगितलेले आहे. लक्षात ठेवा इन द सेन्स राईट करा ते. सेम टाइमला मी जितके सांगते ना, जितकं तुमचं Management accounting is that branch of accounting which
deals with providing accounting information, Very and good. managerial functions such as planning, organizing, directing, and controlling. Very good. Very good, Mehak. Great. नेक्स्ट फर्स्ट पॉइंट कोणता बघितला आपण? Financial accounting. Financial accounting. फिनान्शियल अकाउंटिंग. हा, नुपूर सांग फिनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय? It provides historical information. This useful for future planning and financial forecasting. व्हेरी गुड, व्हेरी गुड. देन सेकंड पॉइंट अंबर. Cost. Cost accounting. हा, योगिता सांग. Cost accounting provided various techniques of cost ओके, गुड. planning and decision. प्लॅनिंग. देन पॉइंट नंबर 3 बघूया आपण. फोरकास्टिंग अँड बजेटिंग. मॅनेजमेंट अकाउंटिंग exercise the tools of forecasting and budgeting in the process of planning, controlling and decision making. Okay, so management accounting is helpful for कशासाठी हेल्प करणार आहे? प्रिपरेशन ऑफ फोरकास्टिंग अँड बजेट. बस थर्ड पॉइंट मध्ये काय आहे? मॅनेजमेंट अकाउंटिंग इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ बजेटिंग अँड फोरकास्टिंग. एक सेंटेन्स इथे पुटअप करा आणि मग त्याच्याशी रिलेटेड प्लॅनिंग, कंट्रोलिंग, डिसिजन मेकिंग हेच असणार आहे सगळीकडे. So management accounting is useful for preparation of budgeting and forecasting. Point number 4, tax accounting and tax planning. Tax accounting and tax planning is the analysis of implication of tax provision on future project come under the management accounting. Okay, म्हणजे काय करतात इथे? टॅक्स अकाउंटिंग अँड टॅक्स प्लॅनिंग मध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अनालाइज द इम्प्लिकेशन ऑफ टॅक्स प्रोव्हिजन. इम्प्लिकेशन म्हणजे त्या कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येतील हे यासाठी मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करेल? हेल्प करेल. सो इम्प्लिकेशन ऑफ टॅक्स प्रोव्हिजन ऑन फ्युचर प्रोजेक्ट कम अंडर मॅनेजमेंट अकाउंटिंग. ओके, त्याचा अनालिसिस करेल. कुठून येईल बघा? अनालिसिस ऑफ द इम्प्लिकेशन ऑफ टॅक्स प्रोव्हिजन ऑन फ्युचर प्रोजेक्ट. अनालिसिस ऑफ इम्प्लिकेशन ऑफ टॅक्स प्रोव्हिजन ऑन फ्युचर प्रोजेक्ट. ओके, पॉइंट नंबर 5, इंटरनल कंट्रोल अँड ऑडिट. सो मॅनेजमेंट अकाउंटिंग इज हायली डिपेंडंट ऑन इंटरनल कंट्रोल सिस्टीम. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा, मॅनेजमेंट अकाउंटिंग कधी इफेक्टिव्ह होईल? तुमची इंटरनल कंट्रोल सिस्टीम जर स्ट्रॉंग असेल तर मॅनेजमेंट अकाउंटिंग हे इफेक्टिव्ह होतं. म्हणून काय सांगितलेलं आहे इथे? मॅनेजमेंट अकाउंटिंग हायली डिपेंड्स ऑन इंटरनल कंट्रोल सिस्टीम एक्झिस्टिंग इन द ऑर्गनायझेशन टू आयडेंटिफाय द वीकर सेक्शन ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि मग आपण मॅनेजमेंट अकाउंटिंगच्या हेल्प घेऊन हिअर वी कॅन इझिली फाइंड आउट द वीकर सेक्शन ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके, सो काय मेन्शन कराल बघा इथे? मॅनेजमेंट अकाउंटिंग इज हायली डिपेंड्स ऑन इंटरनल कंट्रोल सिस्टीम. किती फुल स्टॉप? इंटरनल कंट्रोल सिस्टीम. And this is useful for identify the weaker section of the organization. Clear? 3, 4, 5 point clear झाले का? अरे बोला फटाफट. Yes, ma'am. नाही. Yes, ma'am. पॉइंट नंबर 3 कोणता बघितला? रिवाइज करा. Forecasting and budgeting. Forecasting and budgeting. फोरकास्टिंग Management accounting exercise the tool of forecasting and budgeting, and it is process of controlling, staffing, and decision making. Okay, then next. Tax accounting and tax planning. Okay, Analysis implication of tax provision on future project. okay, good. Then Internal control and Control and audit. audit. हा अंबर सांग.
Management accounting highly depends on internal control system, weaker section of the organization. It find out weaker section of the organization. Good. बाकी स्टुडंट्स ना प्रेझेंट द्यायला येताकडे हा हिमाली कैवल्य कैवल्य Yes, ma'am. हा आन्सर द्या विचारल्यानंतर. Yes. मंजुश्री मिहिर क्लासमध्ये काय बोलता येतं इथे नाही आवाज येतोय तुझा. नितेश सलोनी मॅम इंटरनल कंट्रोल आन्सर द्यायचे. आता पुढचे पॉइंट आपण स्टार्ट करूया. पॉइंट नंबर 6, 7 इंटरनल कंट्रोल अँड ऑडिट. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज हायली डिपेंड ऑन इंटरनल कंट्रोल सिस्टीम. ओके हा पॉइंट झाला ना आपला. पॉइंट नंबर 7 फिनान्शियल अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. हा रिपीट झाला बहुतेक पॉइंट. सेकंड लास्ट financial analysis and interpretation. Various financial analysis techniques such as ratio analysis, fund flow analysis, trend analysis are used to analyze and interpret financial data. Okay, so management accounting मध्ये हेच तुम्हाला लर्न करायचं आहे. Various financial analysis techniques. So management accounting help to analyze various techniques such as ratio analysis, fund flow analysis, trend analysis and so on. किंवा यांच्या हेल्पने तुम्ही काय करू शकता फिनान्शियल अनालिसिस हे इंटरप्रेट करू शकता. ओके असंही म्हणू शकता तुम्ही फिनान्शियल अनालिसिस फिनान्शियल डेटा analyze and interpret with the help of various techniques of management accounting. काय लिहायचं लक्षात आलं का? Financial data analyze and interpret with the help of various techniques of management accounting such as मग ते टेक्निक्स कोणते आहेत? रेशो अनालिसिस, फंड फ्लो अनालिसिस, ट्रेंड अनालिसिस, वर्किंग कॅपिटल, बजेटरी कंट्रोल एक्सेट्रा एक्सेट्रा असे बरेचसे टेक्निक्स आपण लर्न करणार आहोत. इज इट क्लियर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके Yes, ma'am. गुड. नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूयात आपण. फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता आपण लर्न कोणता क्वेश्चन केला? स्कोप ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. सो नाव वी स्टार्ट फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. फंक्शन हे कशासाठी रन केले जातात सांगा बरं. कोणताही फंक्शनचा क्वेश्चन आला तर आपण काय लक्षात ठेवायचं ठरवलंय? फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट फंक्शन असतील, मार्केटिंग फंक्शन असेल, ऍडव्हर्टायझिंग फंक्शन असतील. फंक्शनचा पर्पज काय असतो? व्हॉट इज द पर्पज ऑफ फंक्शन? द पर्पज ऑफ फंक्शन इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ ऍक्टिव्हिटी. मग ते फंक्शन तुम्ही कशासाठी लर्न करणार आहात, कशासाठी यूज करणार आहात याच्यावरती डिपेंड आहे. ओके थोडक्यात एक सेंटेन्स काय लक्षात ठेवायचं? द पर्पज ऑफ फंक्शन इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ ऍक्टिव्हिटी. किंवा इफेक्टिव्हली म्हणू शकता. कोणतीही ऍक्टिव्हिटी ही स्मूथली कंडक्ट होण्यासाठी, इफेक्टिव्ह होण्यासाठी आपण फंक्शन काय करतो तर अप्लाय करतो किंवा यूज करतो. सो मॅनेजमेंट अकाउंटिंगची फंक्शन काय आहेत बघूया. बजेटिंग. अ बजेट provide a detailed analysis of how the organization intend to get and use resources. Okay, budget काय करतं? Budget provide the detailed analysis regarding particular thing. म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी आहे अप्लाय करायचं आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला बजेट हे काय करणार आहे तर प्रोव्हाइड करणार आहे. फर्स्ट सेंटेन्स मध्ये काय येईल? बजेट प्रोव्हाइड अ डिटेल अनालिसिस ओके रिगार्डिंग रिसोर्सेस असं म्हणू शकतो. ओके टुवर्ड्स रिसोर्स एवढं लक्षात ठेवा पहिल्या पॉइंट मध्ये. देन द मॅनेजमेंट अकाउंटंट प्रिपेअर व्हेरियस बजेट. मॅनेजमेंट अकाउंटंट प्रिपेअर व्हेरियस बजेट बेस्ड ऑन स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. तुम्ही जे प्लॅनिंग केलेलं आहे त्यावरून मॅनेजमेंट अकाउंटंट प्रिपेअर व्हेरियस बजेट अँड दिस बजेट इज युजफुल फॉर लास्ट पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे. अँड हिज कम्पेअर तो काय करेल म्हणजेच मॅनेजमेंट अकाउंटंट
compare the actual performance with the planned performance and help to the control overspending. लक्षात येतंय का? काय सांगितलं? फर्स्ट पॉइंट मध्ये बजेटिंग म्हणजे काय, सेकंड पॉइंट मध्ये बजेट कोण यूज करणार आहे, आणि थर्ड पॉइंट मध्ये बजेटचा पर्पज काय आहे किंवा कशासाठी यूज होईल बजेट. फर्स्ट मध्ये लक्षात ठेवलात, पहिल्या सेंटेन्स मध्ये प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन और डिटेल अनालिसिस रिगार्डिंग रिसोर्सेस. सेकंड मध्ये मॅनेजमेंट अकाउंटंट प्रिपेअर व्हेरियस बजेट बेस्ड ऑन प्लॅनिंग. थर्ड मध्ये he compare the actual performance with the planned performance. We compare actual performance with the planned performance. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Second, reporting. The management accounting provide comprehensive report about the organization, past performance, business model, risk and strategy. हे ऍज इट इज येईल, त्यामध्ये काही फारसं टफ नाहीये. रिपोर्टिंग करणार आहोत आपण. सो द मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रोव्हाइड कम्प्रेहेन्सिव्ह, दॅट मीन्स इन डिटेल, कम्प्रेहेन्सिव्ह रिपोर्ट अबाउट past performance, business model, risk and strategy. हे ऍज इट इज घ्या. Okay. Next point. Second point clear झाला का? Is it clear second point? Yes, ma'am. Revise करा आता फटाफट. First and two. Point number first. budgeting, Budgeting. जरा तुमचे हँड चे सिम्बॉल दिसू देत बरं. Who is ready for the? महक, नेहा, अजून कोण कोण रेडी आहे बघू देत मला. अमृता, हेमाली, व्हेरी गुड. नुपूर, योगिता, गुड गुड. ज्यांचे आवाज मी अजून ऐकलेच नाही त्यांच्या ऐकूया. अमन, Yes, ma'am. हा बोलो. Yes, ma'am. फर्स्ट पॉइंट बोलो. Budget. तो पहली मीनिंग सांगू का? हाँ. The purpose of function is the smoothly conduct of accounting management. Budgeting. A budget is provide the detailed analysis regarding the resources. The management account prepared in various budget and based on planning. ओके. गुड गुड. Third point नाही लिहिले. ओके. दे. नेक्स्ट फर्स्ट पॉइंट कोण सांगेल? कैवल्य सांग. श्रद्धा. Yes, ma'am. हाँ बोलो. Budgeting. It provides detailed analysis regarding resources. Management account prepare various budgeting based on static planning. We compare the actual plan performance. Okay. Good. Then next point. Second point कोण सांगेल? Reporting. ओके. हाँ सांग अमृता. The management accounting provides comprehensive report about the organization, past performance, business models, etc. Very good. Okay. चलो point number next. Resources allocation. तुम्ही जरा मोबाईल घेऊन बसला असाल ना, जरा हेडफोन पण यूज करा म्हणजे तुमची आवाज इथे क्लिअर येते. Resource allocation. The management accountant help in the original distribution of scarce resources across the organization. Okay, so management accounting काय करेल? Management accountant help in the original resources. Okay, original distribution of scarce resources across the organization. So these ensure that business decisions are made
after considering the availability and priority of scarce resources. Okay, म्हणजे तुमच्याकडे जितके अवेलेबल रिसोर्सेस आहेत यावरून मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करेल तर तुम्हाला हेल्प करेल टू टेक अ डिसिजन. ओके, सो काय मेन्शन कराल बघा इथे, द मॅनेजमेंट अकाउंटंट डिस्ट्रीब्युटेड रिसोर्सेस, शॉर्ट मध्ये मेन्शन करा. द मॅनेजमेंट अकाउंटंट हेल्प डिस्ट्रीब्युशन ऑफ स्केअर्स रिसोर्सेस म्हणा किंवा रिसोर्सेस म्हटलं तरी चालेल. मॅनेजमेंट अकाउंटंट हेल्प डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस, फर्स्ट सेंटेन्स आहे. सेकंड मध्ये दिस इन्शुअर दॅट बिझनेस डिसिजन, किंवा फक्त डिरेक्टली मेन्शन केला तरी चालेल, दिस इज हेल्प किंवा इट लीड्स टू टेक अ डिसिजन. This is useful for take a effective decision. Okay, short sentence mention करा. This ensure that business decisions are made after the considering the availability and priority of scarce resources. म्हणजे सिंपल थिंग काय सांगायचे, पहिल्या पॉइंट मध्ये काय सांगितलं, मॅनेजमेंट अकाउंटंट काय करेल तर जे रिसोर्सेस आहेत, ओरिजिनल रिसोर्सेस किती आहेत हे आधी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी हेल्प करेल, आणि मग जे काही रिमेनिंग रिसोर्सेस आहेत किंवा अवेलेबल रिसोर्सेस किती राहिलेले आहेत ह्या अवेलेबल रिसोर्सेस मध्ये परत काय डिसिजन घ्यायचं आहे यासाठी सुद्धा मॅनेजमेंट अकाउंटंट हेल्प करेल. ओके, सो फर्स्ट मध्ये येईल मॅनेजमेंट अकाउंटंट हेल्प डिस्ट्रीब्युटेड ओरिजिनल रिसोर्सेस, and then second, and this is useful to take a correct decision regarding remaining resources. This is useful to take correct decision regarding remaining resources. Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Next point, risk management. Risk management is the process. Risk management is the process of understanding, managing and controlling the risk. आता रिस्क मॅनेजमेंट ह्या इझी सिंपल वर्ड वरून तुमच्या लक्षात येईल, म्हणजेच काय, मॅनेजिंग रिस्क. मग मॅनेजिंग रिस्क म्हणजेच काय असणार आहे तर रिस्क मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग, मॅनेजिंग अँड कंट्रोलिंग द रिस्क. म्हणजे एखादी रिस्क मॅनेज करण्यासाठी ती अंडरस्टँड असणं महत्वाचं आहे, ती मॅनेज करता आली पाहिजे, ती कंट्रोल करता आली पाहिजे. सो ऍज इट इज येईल पहिलं सेंटेन्स. And management can help the organization to handle uncertainty and reduce the chances of failure. हे सुद्धा as it is घेतलं तरी चालेल. So management can help the organization to handle uncertainty and reduce the chance of failure. Otherwise first sentence enough आहे. Risk management is the process of understanding, managing and controlling the risk. Is it clear? Yes, ma'am. Okay. Then आधी आपण पॉइंट कंप्लीट करूया. Cost management. The management accounting help in cost accountant for identification and reduction of waste in the organization, which make more resources available for the investment and innovation. Okay, काय सांगायचंय बघा इथे. The management accountant help in cost accountant. मॅनेजमेंट अकाउंटंट काय करेल म्हणजे हा एक मॅनेजर आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग हँडल करणारा, तो कॉस्ट अकाउंटंट मॅनेजरला काय करेल, हेल्प करेल. कशासाठी? फॉर आयडेंटिफिकेशन अँड रिडक्शन ऑफ वेस्ट. म्हणजे कुठे कुठे तुमचे वेस्ट होत आहेत हे आयडेंटिफाय करून देण्याचं काम मॅनेजमेंट अकाउंटंट करेल. Okay, and this is useful for the investment and innovation. मग ते कुठे यूज होऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट अँड इनोव्हेशन साठी हेल्प होऊ शकतात, किंवा ऍज इट इज घेतलं तरी चालेल, which make more resources available for investment and innovation. तो पुढचा रिझल्ट आहे फर्स्ट सेंटेन्स. सो काय लक्षात ठेवा, द मॅनेजमेंट अकाउंटंट हेल्प इन कॉस्ट अकाउंटंट फॉर आयडेंटिफिकेशन रिडक्शन ऑफ वेस्ट पर्यंत बस. Point number next, price and production decision. The management accountant provide information to the management for deciding what to produce or what services to provide and determining
the selling price for the product and services. म्हणजेच काय सांगायचं? The management accountant provide information regarding price and production. बस सिंपल सेंटेन्स करा त्याचं. काय सांगायचं आहे? The management accountant provide information regarding price and production. मग ते त्याच्याशी रिलेटेड डिसिजन हे करेक्ट घेऊ शकतात. And last point, financial control. The management accountant helps them manage and report the actual financial activity as compared to the plan to ensure that resources are effectively and that active are accurately reported. Okay, so short मध्ये put up करा. The management accountant help to the manage and report the actual financial activity as compared to the plan. Plan पर्यंत राईट करा. ओके, इथे आपला क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. So time over होईल. We will continue next week. Thank you.